श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की आपण खूप मेहनत करतो, पण यश मात्र हुलकावणी देतं. कधी नोकरीत अडचणी येतात, तर कधी हक्काचं प्रमोशन रखडतं. तर आयुष्यात सतत अडचणी येत राहतात. अशा वेळी आपण स्वामींकडे धाव घेतो. पण धावपळीच्या जीवनात श्री गुरुचरित्रसारखा मोठा ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पण घाबरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका ग्रंथाबद्दल सांगणार आहे, जो खास नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आणि महिलांसाठी वरदान आहे. हा ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ही छोटीशी पण प्रभावी सेवा तुमचं आयुष्य बदलू शकते. आता तुम्ही विचाराल, हे संक्षिप्त गुरुचरित्रच का? तर याची काही खास वैशिष्ट्ये आहे. जिथे मूळ गुरुचरित्रात 52 अध्याय आहेत, तिथे यात केवळ 7 मुख्य अध्याय आहेत. आणि हे अवघ्या काही मिनिटात वाचून पूर्ण होते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जर श्रद्धेने याचे 11, 21 किंवा 51 वेळा पाठ केले, तर नोकरीत येणारे अडथळे दूर होतात, रखडलेली कामे मार्गी लागतात, तसेच आयुष्यातील अडचणीही दूर होतात. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की पारायण म्हणजे खूप कडक सोवळे ओवळे पाळावे लागेल, पण स्वामी केवळ भाव पाहतात. तरीही काही साधे नियम पाळल्यास सेवेचे फळ लवकर मिळते. संध्याकाळी दिवे लागणीनंतर वाचन टाळलेलं उत्तम. पारायणाच्या काळात मांसाहार आणि बाहेरचं अन्न, परान्न पूर्णपणे टाळावं. घरचं सात्विक जेवण घ्या. कांदा लसूण टाळला तर उत्तम, पण तो अनिवार्य नियम नाही. या काळात ब्रह्मचर्याचे पालन आवश्यक आहे. यासाठी कोणतीही विशेष मांडणी करण्याची गरज नाही. फक्त मनापासून स्वामींच्या फोटोसमोर बसा आणि वाचन करा. वाचन झाल्यावर ग्रंथ सन्मानाने कपाटात किंवा देवाऱ्यात ठेवा. तर मित्रांनो, स्वामींच्या या पुण्यतिथी काळात निराश होऊ नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. या संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा मनोभावे करा. तुमची श्रद्धा आणि स्वामींचे आशीर्वाद नक्कीच चमत्कार घडवतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्यांना सेवेची ओढ आहे पण वेळ मिळत नाही, अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या परंपरा पाऊलवाट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.